गुड मॉर्निंग गाइज. आता वाजले सकाळचे 6 आणि मी उठलोय. आज मंडे आहे. आज आपल्याला जॉबला पण जायचं, त्यामुळे आपण सकाळी लवकर उठलोय वर्कआउट करण्यासाठी. संध्याकाळचा थोडासा प्रॉब्लेम आहे, संध्याकाळी आपण वर्कआउट करू शकतो की नाही मलाच माहित नाही आणखीन, कारण मी ऑफिसवरून किती वाजता येतोय याच्यावर डिपेंड होईल की आपण वर्कआउट करणार आहे की नाही. तर आपण उठलोय, फ्रेश झालोय, तर आता आपण वर्कआउट करणार आहे. चला करूया. आज आपला 3रा दिवस आहे. मित्रांनो, आपण सुरुवातीला बॉडी स्ट्रेचिंग केली. बॉडी स्ट्रेचिंग करून आपण चालू केला वर्कआउट. आज आपण गॅलरीमध्ये वर्कआउट करतोय. सकाळचा टाइम आहे, एकदम मस्त सीन आहे. व्ह्यू बघा तुम्ही एकदा, खतरनाक व्ह्यू दिसते. त्यामुळे म्हटलं की आज आपण गॅलरीत वर्कआउट करायचा. आता जोर मारलेत, मग आपण मारूया डिप्स. जोरचे 3 सेट मारायची, नंतर डिप्सचे 3 सेट मारणार, बैठकाचे 3 सेट मारणार, आणि नंतर डंबल्स आणि बारने वर्कआउट करणार. सुरुवातीला मी डिप्स मारून घेतल्या. डिप्स मारल्यानंतर मी बैठका मारल्या. तर मित्रांनो, आपलं जोर, डिप्स आणि बैठकांचे 3 सेट झालेले आहेत. तर आपण मारूया कर्ल बारनं बायसेप मारूया. तर आता आपण रिव्हर्स बायसेप मारणार आहे, हॅमर. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू का, कर्ल बारनं खूप चांगला प्रेस करतो. चाहे तुम्ही बायसेप मारा नाहीतर रिव्हर्स बायसेप मारा, पण फरक चांगला पडतो. त्यामुळं जास्तीत जास्त कर्ल बार वापरायचा बायसेप मारण्यासाठी. एक शोल्डरचा सेट मारूया आपण. शोल्डर प्रेसचे मी 2 सेट घेतले आणि 2 सेट घेऊनच बास केले. आपण काय करतोय, डेली मिक्स वर्कआउट करणार आहे, त्याच्यामुळे प्रत्येक मसलचा थोडा थोडा वर्कआउट होत राहील आपला. तर हे गाईज, आपण रेडी झालोय ऑफिसला जाण्यासाठी. तर वर्कआउट केला, मस्त आंघोळ केली, आता तयार झालोय आउटफिट घालून, पाहू शकता. आता निघालोय ऑफिसला. पण आफ्टर वर्कआउट मील तुम्हाला दाखवली नव्हती, त्यामुळं आता नाश्ता करायला बसलो होतो, तर व्हिडिओ शूट करतोय. तुम्हाला आफ्टर वर्कआउट मील दाखवतो. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? तर गाईज, आज आहे चतुर्थी, गणेश चतुर्थी आहे. तर गणेश चतुर्थीला माझा उपवास असतो चतुर्थीचा. तर आज मी सकाळी नाश्त्याला करतोय साबुदाण्याची खीर आहे, दुधामध्ये बनवलेली आहे. साबुदाण्याची खीर आहे, दुधामध्ये बनवलेली. मिल्क, बफेलो मिल्क आणि साबुदाण्याची खीर, मस्त एकदम. आफ्टर वर्कआउटची मील कन्झ्युम करतोय. याच्याने मला दिवसभर एनर्जी पण राहील आणि भूक पण लवकर लागणार नाहीये. आणि माझी जी एनर्जी, मला जी कॅलरीजची गरज आहे ती पण याच्याने फुलफिल होऊन जाईल. तर आता आपण ऑफिसला जाणार आहे, तर चला मग जाऊया. पाऊस होता बाबा, पार नको झालं. हे गाईज, कसे आहेत सगळेजण? आज गणेश चतुर्थी असल्यामुळे आज दिवसभर आपला उपवास होता. दुपारी पण मी काही खाल्लं नाही. संध्याकाळी 6 वाजता मी कंपनीमध्येच नाश्ता केला, केळी खाल्ली 3-4. तिथे थोडीशी रिस्ट्रिक्शन असल्यामुळे मी व्हिडिओ काढू शकलो नाही. पण मी आत्ता घरी आलो. घरी आल्यानंतर आज चतुर्थी होती, तर पहिल्यांदा गणपतीची पूजा केली, आरती केली. आरती केल्यानंतर आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की मी काय जेवण करतोय आज. ॲक्च्युली काय झालंय, ते उपवास असल्यामुळे मला जास्त काय प्रोटीनयुक्त ॲड करता आलं नाही. पण तरी पण मी जे आपले स्प्राउट्स असतात, मूग मटकी भिजू घातलेले होते, त्याची मिसेसला भाजी बनवायला लावली. म्हटलं थोडंसं तरी जाईल त्यातून प्रोटीन. ऑलरेडी केळी खाल्ली, सकाळी पण दूध पिलं होतं. त्यामुळे आजचा दिवस हा आपला पूर्णपणे तुम्ही उपवास पकडला तरी चालेल, कारण मी आज जास्त काय खाल्लेलंच नाही. तर गाईज, ही मटकीची भाजी आहे आणि याच्यासोबत भाकरी आहे ज्वारीची. आजची आपली मील आहे. ॲक्च्युली भूक खूप जास्त लागली, त्यामुळे मी जास्त वाट बघू शकत नाही. मी जेवण चालू करतो. चला, या व्हिडिओ सोबत आजचा आपला व्लॉग इथं संपवूया. भेटूया उद्याच्या.